कोलकाता, बदलापूर, अकोला, कोल्हापूर, ठाणे आणि चाकूर गेल्या काही दिवसात विद्यार्थिनीवर लैंगिक शोषणाच्या, बलात्काराच्या आणि हत्येच्या घटना घडत आहेत। आज मुली कुठेही सुरक्षित राहिल्या नाहीत। महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने लातूर जिल्ह्यातील औसा तहसील समोर महाविकास आघाडीच्या वतीने काळी फीत बांधून मूक मोर्चा काढण्यात आले व तसेच या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात निषेध व्यक्त केले। यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी सरकारवर टीका केली। महाराष्ट्रातील ज्या महिला भगिनी सुरक्षित नाहीत, आज दिवसेंदिवस महिलांवर, लहान मुलांवर, लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत। कायद्याचा जरब बसवण्याच्या ऐवजी शासन स्वतःची पाठ थोपटून जाहिरातबाजीमध्ये व्यस्त आहे। या झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना आणि या बालकांवरील होत असणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये या गुन्हेगारांना शिक्षा मिळावी। येणाऱ्या काळामध्ये या बालकांवरील जे अत्याचार झालेत या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि आज मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये या घटना घडत आहेत, भाजपाच्या कार्यकर्त्याच्या संस्थेत या घटना घडत आहेत आणि या गुन्हेगारांना पाठीमागे घालण्याचं काम हे शासन करत आहे। या शासनाला लाज वाटली पाहिजे। या शासनाला जागे करण्याच्या संदर्भात बदलापूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर यासह आमच्या चाकूर पर्यंत आज या घटना घडत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यावं। या कायद्याचा धाक हा गुन्हेगारांना राहण्यासाठी त्या ठिकाणी काम करावं, जाहिरातबाजी सोडून त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न बघावेत ही आमची त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं विनंती राहणार आहे। आज आम्ही निषेध करत आहोत आणि पुढच्या काळामध्ये, येणाऱ्या काळात जर अशा घटना होत राहिल्या तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन करू। गृहमंत्री महोदय, तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही। जर तुम्ही महिलांची सुरक्षितता करत नसाल तर तुम्ही खुर्ची खाली करा, अन्यथा या महाराष्ट्रातली महिला तुम्हाला रस्त्यावर येऊ देणार नाही। तात्काळ तुम्ही महाराष्ट्रात होणारा मुलींवरचे बलात्कार थांबवले पाहिजेत, मुलींना संरक्षण दिलं पाहिजे ही मागणी मी लाडकी बहीण कुठे होती? लाडक्या बहिणीवर बलात्कार होते दिसत नाहीत त्यांना, पण खरंच तुम्हाला जर या लाडक्या बहिणीचं संरक्षण पाहिजे असेल तर या अशा बलात्कार करणाऱ्याला रस्त्यात फाशी द्या। क्या हो मुख्यमंत्री महोदय, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या मतदारसंघात आणि तुम्हाला झोप तरी कशी लागते हो? लाज वाटली पाहिजे तुम्हाला। तुमचा कार्यकर्ता बलात्कार करतो आणि त्याला पाठीशी घालायचं काम तुम्ही करता। सत्ता आणि पैशाचा नाच हे महाराष्ट्रातली जनता उतरल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र एकत्र आला, सरकारला जाग येत नाही, तर प्रत्येक जणांवर अत्याचार करायचं ठरवले। महायुतीचं सरकार आलं त्या टायमाला कोल्हापूरची दंगल उसळली गेली। सरकारच्या काळामध्ये कोल्हापूरच्या वारकऱ्यावर लाठीचार्ज केला गेला। नंतर तिसरी हकीकत, मराठा समाजाचे त्या माता भगिनीवर लाठीचार्ज केला गेला। मन नाही लागत या लोकांचा, परत बलात्काराला परत सपोर्ट करतात हे लोक, बलात्काराला मदत करतात बलात्काराला। गृहमंत्री साहेब, तुम्हाला जर खुर्ची जर जमत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा, गोरगरिबावर अन्याय बंद करा। आरोपी भेटत नाही, तुम्ही त्याला फाशीची शिक्षा सुरू होत नाही। ज्या टायमाला बलात्कार करतो, ज्या टायमाला आरोपी भेटतो, त्या टायमाला तुम्हाला जर कानून जर त्याला फाशी देता येत नसेल, तुम्हाला काही वर्ष लागत असतील तर तुम्ही ते जनतेच्या स्वाधीन हवाली करा, त्याला जनता मारून टाकेल त्याला। आता भगिनीवर आज बलात्कार झालेला आहे, काही जण तर काही ठिकाणी तर झाकून ठेवलं गेलेलं आहे। मी धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर त्या फाशी जर नाही झाली त्याला तर हा आंदोलन मोठ्या प्रकारात मोठं आंदोलन होईल, त्याला फाशी झालीच पाहिजे। आणि आज सरकारचा आम्ही धिक्कार करतो, मी निषेध करतो। गुन्हेगारीचा जर मेघ बघितला तर उत्तर प्रदेश आणि बिहारला कितीतरी मागे टाकला आपण। गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे स्टेटमेंट जर आपण पाहिलं तर एक हास्यास्पद वाटतं। राजकारण करणारा अगोदर हित विचार करा। पोलीस स्टेशन मध्ये त्या आमदार तिथे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळ्या घालतो, असा महाराष्ट्र आमचा आम्ही या 63 वर्षाच्या वयामध्ये तर आम्ही पाहिला नाही। मुलीला महिला बी म्हणू शकत नाही, स्त्री बी म्हणू शकत नाही, मुलगी म्हणू शकत नाही। माझ्या नातवाच्या वयाचे लेकरू आहे ते बरोबर बोलता येत नाही। हे तुमच्या अशा सत्तागिरीवर, तुमच्या अशा राजकारणावर तुमचा आढळून येतो। सत्तेसाठी जन्मले नाहीत तुम्ही, तुम्हाला लेकरं बाळ आहेत, तुमची खेळी तरी तुम्ही बाळगा। सदरील व्यक्तीला अशी फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये फाशी द्यावी। आंदोलनाचं कारण खरं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर अख्ख्या देशाला माहित आहे। प्रत्येक अर्ध्या तासाला
एक घटना घडते की दुसरी घटना समोर येते, या पद्धतीचं महाराष्ट्रातलं वातावरण झालंय. प्रत्येक घरात भीतीचं वातावरण आहे, प्रत्येक महिन्याच्या मनात भीतीचं वातावरण आहे. लहान या ठिकाणी मी सुद्धा आज एक शिवसेनेची पदाधिकारी म्हणून नाही तर एका नातीची आजी म्हणून इथं मी उपस्थित आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगायचंय, रुपाली चाकरकर असतील किंवा चित्रा वाघ असतील, तुम्ही आठ घंटे टीव्ही समोर रंग बदलल्याप्रमाणे कपडे बदलून ज्या टीव्ही समोर तुम्ही आज भाष्य करताय, तर महिला म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अहो, ज्या शरद पवारने तुम्हाला रोडवर उचलून आकाशात बसवलं, तुम्ही त्या शरद पवार ज्या झाला नाहीत, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांचे काय होणार आहेत? या ठिकाणी मला आवर्जून अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. ठाण्याचे पालकमंत्री काय बोलले? ही छोटीशी घटना आहे. पालकमंत्री साहेब, ही घटना तुम्हाला छोटीशी वाटते ते दुसऱ्याच्या घरात घडली म्हणून. ही घटना जर तुमच्या घरात घडली असती तर ती तुम्हाला छोटीशी वाटणार नव्हती. आज ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणात जर घटना होत असतील आणि तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःची पाठ थुकटून घेण्यात स्वतःला धन्य मानत आहेत. या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने, महाविकास आघाडीच्या साक्षीने मी त्यांना सांगू इच्छिते, तुम्हाला जर महाराष्ट्रातून याच पद्धतीचं राजकारण गेलं खड्ड्यात, शिवसेना कधीही राजकारण करत नाही. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की कुठलंही आंदोलन झालं तर ह्याच्या पाठीमागे विरोधक आहे. आपण शाळेच्या मुली रस्त्यावर उतरलेत, कॉलेजच्या मुली रस्त्यावर उतरलेत, सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरलेत. कुठल्या पक्षाचे आहेत ते? ह्याचा उद्रेकाला तुम्हाला सामोरे जावं लागेल पुढच्या काळात. आणि जितक्या महिलांना तुम्हाला पाठ्या पडलेत ना, ह्याच्या पुढच्या काळात महाविकास आघाडीकडून जोडे पाठवले जातील, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. ह्याच्या पुढच्या काळात सर्वसामान्य नागरिक रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही, तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये बलात्काराच्या, लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर घटना घडतच आहेत, पण त्या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये महिलांकडे, मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराजांचा बघितला तर एक आईप्रमाणे आहे, पण या महाराष्ट्रामध्ये